का तू. मी सांगत असतो माणसाच्या अंतःकरणामध्ये निष्ठा असली पाहिजे. निष्ठा काय, निष्ठा हा शब्द जर तुमच्या आमच्या मुखातून बाहेर पडला तर आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव उभं राहतं, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. एकच नाव उभं राहतं. काय निष्ठा होती मी सांगत असतो. अरे जे पाय कधी कोणासमोर झुकले नाही, सहन झाले नाही, औरंगजेबाला पाय कलम केले. जे हात कधी कोणासमोर टेकले नाही, सहन झाले नाही, हात सुद्धा कलम केले. जी गर्दन जी मान छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून, महासाहेब जिजाऊंना सोडून कधीच कोणासमोर झुकले नाही. शेवटचा फतवा काढला, अरे गर्दन सुद्धा कलम केली, पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी धर्म सोडला नाही त्यांना म्हणावं एकनिष्ठ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. मी सांगत असतो राजांची निष्ठा बघावी. निष्ठा हा शब्द जर मुखातून बाहेर पडला तर निष्ठा बघावी छत्रपती शिवाजी महाराजांची. निष्ठा बघावी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची. मी सांगत असतो निष्ठा असावी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची. काय निष्ठा होती महाराज. एक एक मावळा स्वराज्यासाठी, देशासाठी, धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा तो मावळा होता. मी सांगत असतो छत्रपती शिवाजी राजांनी त्या ठिकाणी महाराज या देशासाठी बलिदान दिलं. तुमच्या आमच्यासाठी त्या ठिकाणी महाराज हे हिंदवी स्वराज्य तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकलं. छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. ऐका बरं का. आई जिजाऊचा त्या ठिकाणी महाराज मी सांगत असतो आई शिवाने दिलेला तो प्रसाद होता. माता जगदंबेने दिलेला तो प्रसाद होता. आई शिवाने दिलेला तो प्रसाद होता, म्हणून नाव सुद्धा शिवाजी ठेवण्यात आलं. मी सांगत असतो तो काळाचा काळ होता, तो जिजाऊचा बाळ होता. आणि म्हणून तर म्हणावं लागतं जिजाऊचा बाळ, काळाचा काळ, जिजाऊचा बाळ, काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला, शुभन राजन बांधलंय तोरण तोरण्याला, शुभन बांधलंय तोरण तोरण्याला, शुभन छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. आई जगदंबेने जिजाऊने त्या ठिकाणी महाराज दिलेला तो प्रसाद होता. महाराज वर्णन करतात माता शिवाजीने दिलेला तो प्रसाद होता, भगवान शंकराचा तो अवतार होता, म्हणून नाव सुद्धा शिवाजी ठेवण्यात आलं. ज्या ज्या वेळेला या मृत्यू लोकांमध्ये अधर्म वाढला जातो, पापाचरण वाढला जातो, त्या त्या वेळेला भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या कवयना रूपामध्ये अवताराला येत असतो. 16व्या शतकामध्ये अधर्म मातला, या अधर्मातून आपली सुटका करणारी, या अधर्मातून त्या ठिकाणी तारणारं कोणीतरी जन्माला यावं. स्वराज्यातला प्रत्येक व्यक्ती त्या जगदंबेला प्रार्थना करत होता. ज्या मायसाहेबांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढत होते, विनंती केली, हे जगदंबे, हे कृपानिधी, हे माय भवानी, माझ्या उदरातून मुलगा जन्माला यावा. असं जर तुला वाटत असेल तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा. आणि ज्याचा तीही नव्हती महाराज वर्णन करता स्वराज्याचं रक्षण करणारा, माय बहिणीच्या अब्रूंचं रक्षण करणारा मुलगा माझ्या उदरातून जन्माला येऊ दे. आणि मी सांगत असतो खऱ्या अर्थाने आमच्या महासाहेबांची पुण्यही फळाला आली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर जगाला पुरवणारे रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि म्हणून तर म्हणावं लागतं माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप मग शुभ जन्मला, तो बापाचा बाप मग शुभ जन्मला, तो बापाचा बाप शुभ जन्मला, तो बापाचा बाप मग शुभ जन्मला. होती जिजाऊची शपथ घेतोय स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची, जगद्गुरु तुकोबांची, जगद्गुरु तुकोबांची, स्वराज्य
स्वराज्याचे यत्वर्णा गळाला वर्ण बांधील स्वराज्याचे यत्वर्णा गळाला तो बापाचा बाप शिवबा जन्माला तो बापाचा बाप शिवबा जन्माला तो बापाचा बाप शिवबा जन्माला शिवाजी महाराजांनी हळूहळू करता सर्व मावळे त्या ठिकाणी एकत्रित केले सर्व सवंगडी जमवले महाराज वर्णन करतात राजांनी आपल्या जीवनामध्ये पहिला किल्ला काबीज केला त्याचं नाव होतं तोरणा तोरण्याला तोरण बांधलं स्वराज्याची निर्मिती करायला सुरुवात केली वयाच्या 16 वर्षी राजेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला हे हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करणारा तो राजा होता मी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांची निष्ठा तुम्ही आम्ही बघतो निष्ठा बघायची असेल निष्ठा बघावी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची निष्ठा बघावी तानाजी मालुसरेंच्या घोरपडीची काय निष्ठा होती एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं यशवंती जर आता घरावरून खाली आली तर शरीराचे 2 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही अंतःकरणातली निष्ठा जागृत झाली आणि म्हणून तर म्हणावं लागतं गेला जिंकाया ते गडा वीर तानाजी त्या पुढे शेलर महावीर धिप्पाड काढी उदाफानच मळ जावाची टाकली घोरपडे वर एक चढ 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 होता जरी अवघड कर्ण शिरा वेगळ भगवा शेषा तो पड पडे सावती टाकली घर पडे निष्ठा बागावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची निष्ठा बागावी त्या घोरपडीची ऐका निष्ठा बागायची असेल निष्ठा बागावी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची काय निष्ठा होती एकदा का म्यानातून बाहेर पडले शत्रूचा ठाव घेतल्याशिवाय परत येत नव्हते आणि म्हणून तर म्हणावं लागतं पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली लाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने करला अरे मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म रक्षणाची सदा साज भवानी झाली जुलुम करत्याच्या रक्ताने ती नाली सर्वांनी एक साथ टाळी वाजवायची महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेम अपार स्वातंत्र्याचे द्वार स्वातंत्र्याचे द्वार स्वातंत्र्याचे द्वार शाहिस्तेफान म्हणाला दिल्ली दरबारी अरे हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्त्या वस्तीला मग आला शिवाजी आज मावयास लागे शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शुभ रात्रीच शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले केला शिवपाने गनिमी काव्याने हल्ला शाहिस्त्या बोलत से या तोबा या अल्लाह केला शाहिस्त्यावर वार शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार
त्याची तुटली बोटेच्या त्याची तुटली बोटेच्या त्याची तुटली बोटेच्या शिवबाची तलवार एवढी निष्ठा